वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणितं नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांक श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकार आमचा सुरू आहे। आत्म्याचं पद कोणतं असा प्रश्न सहज आमच्या मनामध्ये येतो की खरंच माझं न ढळणारं अचल असं पद कोणतं आहे। आणि त्याचं उत्तर आचार्यांनी दिलं की जे शाश्वत आहे, नित्य आहे, अनाकुल स्वभावी आहे, अव्यभिचारी आहे असं तुझं पद म्हणजे न्यायकपणा हा तुझं पद आहे। एक आत्मा हेच तुझं पद आहे आणि या पदापासून तू ढळला तर बाकी सगळे तुझ्यासाठी अपद आहे। ज्याला व्यवहारामध्ये पद म्हणतो प्रतिष्ठा प्राप्त करून देणारं जीवनात आहे असं आम्ही मानतो, हे सगळे औट घटकेच्या राज्याप्रमाणे तात्कालिक आहे, चिरकाल टिकणार नाही आणि जे नष्ट होणार आहे तो जीवाचा स्वभाव नाही, ते आत्म्याचं पद नाही। आता या आत्म्याच्या अचल अशा पदाचा अनुभव कसा घ्यायचा ही प्रक्रिया काल आपण गाथेमध्ये बघितली की जे विशेषांमध्ये आमचं ज्ञान गुंतलेलं असतं याला आम्ही अतोनात महत्व देतो आणि आमचं परसमयामध्ये आम्ही वेळ घालवितो। परसमयात कम्म पदे सठिदम चदम जाण परसमय, जो कर्म प्रदेशात स्थित आहे म्हणजे परासंबंधीचा विचार ज्याच्या अंतरंगात नित्य विद्यमान आहे तो विशेषांमध्ये गुंतलेला आहे, त्याला सांगितलं की त्या विशेषाला तुला गौण करायचा आहे। हा द्वंद्व मिश्रित स्वाद हा तुझ्यासाठी घेणं योग्य नाही। तू एकाचाच स्वाद जीवनात घे। मिलित स्वाद अनंत वेळा उपभोगलेला आहे। आता तू एकत्वाचा हा जो अद्वितीय स्वाद आहे, अपूर्व स्वाद आहे की ज्या स्वादापुढे सर्व स्वाद फिके वाटतात, या आत्मानुभवापुढे सर्व आनंद हा तुच्छ जातीचा आहे, असा तो अत्युच्च आनंद जीवनात तुला प्राप्त करायचा आहे। आणि हा अनुभव सामान्याचा आविर्भाव आणि विशेषाचा तिरोभाव असं केल्याने तुझ्या जीवनात प्राप्त होणार आहे। मग प्रश्न उपस्थित केलेला होता की अशा तऱ्हेने मतिश्रुत ज्ञानीला या पूर्णत्वाचा, आत्म्याचा, सामान्याचा असा अनुभव येऊ शकतो का, हा जर प्रश्न केला तर आचार्यांनी उत्तर दिलं की जे आम्ही शुद्ध नयाच्या माध्यमातून आत्म्याचं स्वरूप कथन केलं होतं त्याला बघण्याची आम्ही जी दृष्टी दिली होती, जो चष्मा आम्ही तुम्हाला दिलेला होता, त्या चष्म्यातून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला शुद्ध नय दिसणार आहे आणि शुद्ध रूपाला तुम्ही जर अंतःकरणात ग्रहण केलं त्याच्या माध्यमातून तुम्हाला जो आनंद येईल हा अतींद्रिय आनंद, हा पूर्णत्वाचा आनंद आहे आणि तेच एक निज तुझं स्वपद आहे। आणि मतिश्रुत ज्ञानाने देखील आम्ही अनुभव तो घेता येतो आणि तो अनुभव प्रत्यक्षच आहे। पण केवल ज्ञानाच्या तुलनेत बघितलं तर मात्र केवल ज्ञानासारखं आमचं मतिश्रुत ज्ञान प्रत्यक्ष नाही आणि म्हणून तो अनुभव कथनचित परोक्ष म्हटल्या जाऊ शकतो, म्हटल्या जातो। पण परोक्ष अनुभव आहे म्हणून कोणत्याही वेळेला आम्हाला त्याच्यापासून दूर नाही व्हायचं। चतुर्थ काळात आम्ही असतो, साक्षात समोशरणात विराजमान अरहंत परमेष्ठी दिव्यध्वनीच्या माध्यमातून आम्हाला जर आत्म्याचं स्वरूप समजून सांगणार असतील तरी देखील ते पण आम्हाला आत्मा असा
तळ हातावर घेऊन प्रत्यक्षात दाखवू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये हा जो रस गंध गुण आहे हा नाहीच आहे. तर ते आत्मा दाखवतील कसा? आत्मा तर अमूर्तिक आहे आणि अमूर्तिकाला जाणण्याचं साधन मूर्तिक इंद्रिय नाही. आम्हाला बघावा लागेल आत्मा, तो आमच्या ज्ञानानेच आम्हाला बघावं लागेल. आणि म्हणूनच तेव्हा देखील ते प्रत्यक्ष आम्हाला दाखवू शकले नाही. कुणीही त्याला प्रत्यक्ष दाखवू शकत नाही, कारण ही अमूर्तिक आत्म्याच्या एकत्वाची कथा आम्ही पाहतो आहे. आता एवढं बघितल्यानंतर आम्ही आमच्याजवळ जे ज्ञान आहे, हे ज्ञान तर आमच्याजवळ मतिश्रुत आहे आणि असं हे कर्माच्या क्षयोपक्षमानी आम्हाला ज्ञान गुण आमच्या जीवनात दिसतो आहे. ज्ञानावरण कर्माचा जसा क्षयोपक्षम आहे, त्या अपेक्षेने ज्ञान गुणाची प्राप्ती झाली असं व्यवहारामध्ये आम्ही कथन करतो. हा व्यवहार आहे, लक्षात घ्या. ज्ञान गुण आत्म्याचा निज भाव आहे. कर्मामुळे त्या ज्ञान गुणावर आवरण पडलेलं आहे, पण ज्ञान गुण आमचा नष्ट झालेला नाही. उलट कर्माच्या आवरणामुळे त्यामध्ये कमी अधिकता प्रगट झालेली आहे, की जो माझा निज स्वभाव नाही. म्हणून कर्माच्या क्षयोपक्षमाच्या निमित्ताने ज्ञानामध्ये भेद आहे. जसा मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोपक्षम असेल तर आमचं मतिज्ञान म्हणू, श्रुतज्ञानाचा असेल तर श्रुतज्ञान म्हणू, असा तऱ्हेने ज्ञानात भेद आहे. परंतु ज्ञानाच्या स्वरूपाचा विचार केला असता ज्ञान एकच आहे हे सांगतात. गाथा 204 नंबरची. आभिनिसुदौहि मन केवलम जतम होदी एकमेव पदम सो एसो परमट्ठो जमलहिदुम निवुदिम जादी. आभिनी सुध ओही मन केवलम च. अभिनिबोधिक ज्ञान, अभिनिबोधिक ज्ञान म्हणजे स्मृती ज्ञान, श्रुत ज्ञान, अवधी ज्ञान, मनः आणि केवलम च एकमेव पदम होती. हे सर्व एक ज्ञानाचेच भेद आहे. म्हणजे हे सर्व भेद ज्ञानमयच आहे. आम्ही म्हणून तत्वार्थ सूत्रामध्ये मती श्रुतावधी मनपरे केवल आणि ज्ञानम असं जरी सूत्र त्या ठिकाणी असलं तरी त्याचं स्पष्टीकरण करताना हे सांगितलं जातं की ज्ञान गुण हा एकच आहे, तो अखंडित आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. पण पर्याय अपेक्षेने त्या ज्ञानाकडे जर बघितलं तर मती श्रुतावधी असे भेद त्या ठिकाणी दिसतात, होतात. पण हे भेद जे आहे, हे भेद देखील शेवटी अभेदालाच दाखविण्याचं कार्य करतात. म्हणजे भेदानी भेद स्वतःला गौण करून अभेद आत्म्यालाच दाखविण्याचं हे कार्य करतात. म्हणून टीकेमध्ये येणार आहे की हे पाचही भेद जरी आम्ही केले असले, 4 भेद केले असले तरी एक ते पूर्ण ज्ञानाचं जणू अभिनंदन करतात, हे शब्द आलेले आहेत. म्हणून हे सर्व ज्ञानाचे भेद आहे, एकच पद आहे, ज्ञान रूपाणी एक आहे. त्याला उपाधी लागलेली आहे आणि उपाधी लागली आहे ती कर्म सापेक्ष लागलेली आहे. जसं मती ज्ञानावरण कर्माचा क्षयोपक्षम असताना जीवाला मती ज्ञान प्राप्त झालं. हे आम्ही जे म्हटलेलं आहे मती ज्ञानाची प्राप्ती झाली, तर हे मती ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे ज्ञान गुण आमच्या जवळ नव्हता, तो कुठून तरी आला असं आम्हाला सकृत दर्शनी वाटतं. पण वास्तविकतः ज्ञान हा जीवाचा स्वभाव आहे. या स्वभावावर कर्माचं जे आच्छादन आहे, हे कर्माचं आच्छादन ज्या प्रमाणामध्ये हिनाधिक होईल त्या प्रमाणात आमचा ज्ञान गुण स्वयमेव प्रगट असणार आहे. तो आमचा निज स्वभाव आहे आणि तरी देखील आम्ही त्याला दुर्लक्षित केलं म्हणून त्याची प्राप्ती झाली असं आम्हाला म्हणावं लागतं. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती अत्यंत धनवान आहे, तिच्या घरामध्ये एक सोन्याचा हंडा भरलेला आहे. तिचा मृत्यू झाला, तिच्या मुलाला हे ज्ञात नाही
की खरंच आमच्या घरामध्ये अशा प्रकारचा सोन्याचा हंडा आहे. आणि ती स्वतःला असं मानत आहे ती व्यक्ती की मी कंगाल आहे, मी गरीब आहे. आता प्रश्न माझा हा राहणार आहे की खरंच ती व्यक्ती गरीब आहे की श्रीमंत आहे. याचं उत्तर आम्हाला सापेक्षतेने द्यावं लागेल. जोपर्यंत त्या व्यक्तीला घरामध्ये धनाचा हंडा आहे हे ज्ञात नाही तोपर्यंत ती व्यक्ती दरिद्री आहे. ज्या समयात तिला जाणीव होईल की अरे हा तर माझ्या घरामध्ये एवढं मोठं सोनं पडलेलं आहे, त्या समयात ती स्वतःला श्रीमंत अनुभवणार आहे. तसा हा ज्ञान गुण आमच्या जवळ नित्य विद्यमान आहेच. पण या ज्ञान गुणावर हे असं कर्माचं आच्छादन आहे आणि यामुळे ज्ञान कमी अधिक प्रमाणामध्ये व्यक्त दिसते आहे. आणि हा व्यक्ती खरंच पाहिलं तर तसं ज्ञान आहे, दुरून त्याच्याजवळ ज्ञान आलेलं नाही, बाहेरून ज्ञान आलेलं नाही. उदाहरण येणार आहे. म्हणून सो ऐसा परमट्टो हा शुद्ध नयाचा विषयभूत ज्ञान सामान्य असा स्वभाव आहे. म्हणून तो हाच परमार्थ शुद्ध नय आहे की ज्याला प्राप्त करून आत्मा निर्वाणाला प्राप्त होतो. म्हणून हा जो शुद्ध नय दाखविला, ज्याचा विषयभूत एकता आहे, अखंडता आहे, त्या एकतेला, अखंडतेला, अभेदाला जो जीवनात स्वीकारेल ते माझं पद आहे, त्याचाच मला अवलंबन घ्यायचं आहे, हे जो मानेल, श्रद्धा करेल आणि तशा प्रकारचं आचरण करेल, त्याच्या जीवनात त्याला तो शुद्ध आत्मा अनुभूतीमध्ये येईल आणि क्रमिक विकास करता करता त्याला स्वतःच्या निज शुद्धात्म्याची प्राप्ती होऊन तो निर्वाण पदाला देखील प्राप्त होणार आहे. म्हणजे असा हा न्याय स्वभावी आत्मा हेच माझं उपास्य आहे, हेच माझं आराध्य आहे, हेच माझं प्राप्तव्य आहे आणि माझा शुद्ध आत्मा मला प्राप्त झाला हे माझं साध्य तत्व असणार आहे. टीका पहा. निश्चयाने आत्मा हाच परम पदार्थ आहे, परम पदार्थ, उत्कृष्ट पदार्थ आहे. तो आत्मा म्हणजे उपरोक्त ज्ञानच आहे. आत्मा म्हणा किंवा ज्ञान, अभेद विवक्षेने आत्म्याला ज्ञान म्हणू शकतो, न्यायकालाच आत्मा म्हणू शकतो, विवक्षा अभेदाची. भेद केलं तर गुणगुणी भेदही करू शकतो. पण ज्ञानमुखाने जेव्हा अभेद आत्मा आम्हाला बघायचा आहे तेव्हा तो अभेद स्वभावी ज्ञान म्हणजेच आत्मा आणि आत्मा म्हणजे ज्ञान असं अभेद स्वभावी कथन पण आम्हाला करता येतं. कारण आमचं जे वाङ्मय आहे, आमची जी लिपी आहे ही स्याद्वाद लिपी आहे आणि या लिपीला कुणीही चॅलेंज देऊ शकत नाही. म्हणून आमचा आत्मा म्हणजेच आमचं ज्ञान आहे. आत्मा एकच पदार्थ आहे म्हणून ज्ञान सुद्धा एकच पद आहे. हे ज्ञान नावाचे जे एक पद आहे तोच परमार्थ स्वरूप साक्षात मोक्षाचा उपाय आहे. आणि हा जो माझा आत्मा आहे, हा माझा जो न्यायक भाव आहे, हा माझा जे त्रिकाली द्रव्य आहे, हा माझा जो एकपणा आहे, हा माझा जो अभेद भाव आहे, याच्याच माध्यमातून याचंच अवलंबन घेऊन याच्या साह्याने हे साधन म्हणून स्वीकारून मला माझ्या शुद्ध आत्म्याची प्राप्ती करता येते. म्हणजे आत्म्याची प्राप्ती करायचं म्हणजे कुणापुढेही हात पसरायची गरज नाही. माझ्या स्वतःच्या निज आत्म्याजवळच ती शक्ती आहे की त्याचा माध्यम घेऊन मी पूर्णत्वाला, माझ्या आत्मतत्वाला प्राप्त करू शकतो. मतिज्ञानादी जे काही ज्ञानाचे भेद आहेत, ज्ञानामध्ये मतिश्रुतादी हे तर 5 भेद आम्हाला माहिती आहे. त्यामध्ये असंख्यात प्रमाण भेद संभवनीय आहे. 336 भेद केवळ मतिज्ञानाचे
तत्वार्थ सूत्रादी ग्रंथांमध्ये केलेले आहे. 336 भेद. अवग्रह, इहावाय धारणा, नंतर व्यंजनावग्रह, अर्थावग्रह करून 12 प्रकारचे पदार्थ, बहुविध क्षिप्राणी श्रुता, हे सगळं लावून मती ज्ञानाचे एकूण 336 भेद आम्हाला करायला लावलेले आहे. मग जर आचार्यांना प्रश्न आमच्या मनामध्ये कधी कधी असाही येतो, जर आचार्यांना अभेदच सांगायचा आहे तर भेद दाखवलेच कशासाठी, हाही प्रश्न आमच्या मनात आहे. जर तुम्हाला अभेद ज्ञानामध्येच आम्हाला स्थित करायचं आहे तर या भेदांची गरज काय होती? प्रश्न विचारणीय आहे आणि विचार करायचाही आहे सगळ्यांनी यावर. आपलं उत्तर प्रत्येकाने शोधायचं आहे. पण इथे उत्तर मी सांगते आहे की पहा, आचार्यांना तर हे ज्ञातच आहे की आम्हाला एक अभेद स्वभावी ज्ञानपदामध्येच स्थित व्हायचं आहे. पण या ज्ञानपदाची प्राप्ती आम्हाला केवळ ज्ञान ज्ञान म्हटल्याने शक्य होणार नाही. कारण जरी आम्हाला परमार्थप्रत वस्तुप्रत जायचं आहे तरी देखील भेदांमध्ये गेल्याशिवाय, भेद कळल्याशिवाय आम्हाला सामान्य अस्तित्व पण कळत नाही. जेव्हा आम्हाला जीव एक ज्ञात करून घ्यायचा आहे तर जीव ज्ञात करून घ्यायचा आहे तर आम्हाला अभेद सांगितलं तर अभेदाने आम्हाला त्याची व्याप्ती, त्याचा आशय समजू शकत नाही. मग आम्हाला त्यासाठी जीवाचं अन्वेषण करणाऱ्या अनेक गोष्टींनी, मार्गणा, गुणस्थान आदीच्या माध्यमातून जीवाचं विश्लेषण करणाऱ्या पद्धती सांगून शेवटी त्या विश्लेषणांचाही संक्षेप करून, विस्तार करून आणि परत त्या विस्ताराला संक्षेपात कथन करून नंतर आम्हाला वस्तुतत्व अभेद काय आहे हे समजणार आहे. म्हणून प्रथमतः संक्षेप सांगितला, मग विस्तार सांगितला. विस्ताराला हळूहळू आवरत आवरत परत संक्षेपामध्ये आणून अनुभूतीची प्रेरणा दिली. आणि ही पद्धत जर आम्ही स्वीकारली नाही तर कार्य संभवनीय नाही. म्हणून आम्हाला मतिज्ञानाचे भेद प्रभेद सांगावे लागले. पण भेद प्रभेदात अडकण्यासाठी भेद नाही आहे, तर भेद प्रभेदांना जाणून अभेदात जाण्यासाठी त्याचा आम्हाला उपयोग करायचा आहे. ही थीम लक्षात ठेवायची आहे की भेदात अडकवणं आचार्यांना मान्य नाही. आचार्य तर अभेदाची आराधना करण्याचीच प्रेरणा आम्हाला देत आहे, पण आम्हाला अभेद कळत नाही. म्हणून भेदाच्या माध्यमातून अभेद दाखवून त्या अभेदात स्वतःला स्थापन करण्याची प्रेरणा आचार्यांनी दिलेली आहे. हे असंच गणित आहे. व्यवहारामध्ये देखील आम्ही बघतो, आम्हाला अध्ययन करायचं आहे, शास्त्र स्वाध्याय करायचा आहे. आम्ही एखादी गोष्ट अनेक पुस्तकांचा त्या बाबतीतला परामर्श घेऊन संकलन करून व्यवस्थितरित्या अनेक पुस्तकांना रेफर करून आम्ही तो प्रकरण आधी व्यवस्थित समजून घेतो, त्याचा अभ्यास करतो. आणि हे समजून घेतल्यानंतर आम्ही सगळे पुस्तकं मिटून चिंतनामध्ये जाऊन त्या अध्ययनाच्या माध्यमातून जो निज आत्मा दर्शविला त्याप्रत जाण्याचा प्रयत्न करतो. इथे स्वाध्याय समाप्त होतो. जोपर्यंत हे आहे तोपर्यंत अजून क्रिया सुरू आहे. आणि जेव्हा आम्ही एकामध्ये समेटतो तो आमचा पूर्ण स्वाध्याय क्रम आहे. आणि म्हणून शास्त्र अध्ययन केल्यानंतर आम्ही 9 वेळा किंवा 3 वेळा जो नमोकार मंत्र म्हणतो, त्या शास्त्रामध्ये त्या प्रकरणामध्ये काय वाचलं ती एकाग्र करण्याची ती चिंतन पद्धती आहे. इथे देखील हेच सांगितलं की हे मतिज्ञानादी जे काही ज्ञानाचे भेद आहे आणि जितके भेद प्रभेद करता येईल तितके भेद प्रभेद करा, बिघडलं नाही. श्रुतज्ञानाचे भेद अक्षरात्मक, अनक्षरात्मक, द्रव्यश्रुत, भावश्रुत, नंतर द्रव्यश्रुताचे 12 अंगभेद, 12 अंगाचे परत आम्ही उत्तर भेद, कितीही भेद प्रभेद बघा,
जिनवाणीचे शब्द किती आहे, कोणत्या अंगामध्ये कशाचं ज्ञान आहे, पर्याय ज्ञान कशाला म्हणतात, पर्याय पर्याय समास 20 रूपांनी श्रुतज्ञानाची प्ररूपणा केली ती समजून घ्या. अवधी ज्ञानाचे भेद, अनुगामी अनुगामी सगळे 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 हे जाणून घ्या. जाणण्याच्या कक्षेपर्यंत आम्हाला कुठेही विरोध नाही, पण त्या भेदात न अडकता त्याच्या माध्यमातून मला माझ्या न्यायक पदावर जायचं आहे हे पहिल्यांदा मनामध्ये रुजवा, ठसवा. आणि त्या ज्ञानाच्या साठी हा बाह्य अट्टहास आहे हे समजा. म्हणून मती ज्ञानाधिक जे काही ज्ञानाचे भेद आहे ते ह्या एका ज्ञानपदास भेदरूप करत नाही. म्हणून ज्ञानपदाला त्यांनी विभाजित नाही केलंय. ज्ञान जे आमचं तत्व आहे, निज ज्ञान, तेच आमचं अखंड अविरतपणे ते जणू काही ज्ञानाचा स्रोत आहे, उगम आहे. आणि त्या उगमाच्या पासून या ज्ञानाच्या सगळ्या लहरी लाटा उत्पन्न होतात आहे. उलट ते भेद या एका पदाचेच प्रगट समर्थन करतात. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे मेघपटल पांगल्यामुळे मेघांनी आच्छादित सूर्याच्या प्रकाशाचे तदनुसार प्रगट होणारे हिनादिक भेद हे त्याच्या प्रकाश स्वरूप सामान्य स्वरूपाला भेदरूप मर्यादा घालत नाही. आचार्य अमृतचंद्रांचं वाक्य आहे, त्याच्यामुळे ते एवढं गंभीर राहणारच आहे. पण त्याला आम्हाला पाहायचं आहे की जसं आकाशामध्ये सूर्य तळपत आहे आणि अचानक मेघांनी त्या सूर्याला आच्छादित केलं. आच्छादित केल्यामुळे आम्हाला असं वाटत आहे की सूर्य आता दिसेनासा झालेला आहे. त्याचे प्रकाश किरण हे मेघाच्या पटलातून थोड्याफार प्रमाणामध्ये दिसत आहे. आणि जसजसे मेघपटल पांगेल, निघून जाईल, तसतसा तो सूर्याचा प्रकाश आम्हाला दिसणार आहे. आता हा जो सूर्याचा प्रकाश दिसतो आहे, यामुळे त्या सूर्यावर मर्यादा आल्या का? त्या सूर्यावर तर मर्यादा आलीच नाही. सूर्य तिथेही आपल्या तेजानी अनंत प्रकाशाने प्रकाशमान आहे. पण हा जो काही त्या ठिकाणी पटल पांगले आणि प्रकाश आला, या प्रकाशाने त्या सामान्य अशा प्रकाशाला म्हणजे सूर्याच्या प्रकाशाला दाखविण्याचंच कार्य केलेलं आहे. त्याच्यावर मर्यादा त्या मेघपटलांना टाकता येऊच शकत नाही. मेघपटल बाजूला झाले आणि त्यांनी त्या सूर्याच्या प्रकाशालाच दर्शविलं आहे. म्हणून सामान्य स्वरूपाला भेदरूप मर्यादा घालत नाही. त्याप्रमाणे कर्मस्पर्धकांच्या उदयाने आच्छादित झालेल्या ज्ञानाचे भेद कर्माच्या उदयाच्या अभावाच्या तरतमतेमुळे प्रगट होतात. पण ते भेद त्यांच्या ज्ञान स्वभावाचा भेद करून त्याला सीमित न करोत. ही भावना जरी व्यक्त केली तरी आचार्यांना सांगायचं की अशा प्रकारे त्या ज्ञानावर सीमा येऊ शकत नाही. शब्द लक्षात घ्या. याप्रमाणे कर्मस्पर्धकांच्या उदयाने. आता आम्हाला ज्ञानगुण आत्म्याचा बघायचा आहे आणि ज्ञान आमच्या जीवनात प्रगट आहे आणि काही अप्रगट आहे, दोन्ही तऱ्हेचे आहे. समजा आम्ही मतिज्ञान आम्हाला आज आहे थोड्याफार प्रमाणामध्ये जे काही आहे त्या, तर त्यावर आवरण टाकणारं जे सर्वघाती कर्म होतं, त्या सर्वघाती स्पर्धकांचा वर्तमान काळात उदयात येण्यायोग्य जे सर्वघाती स्पर्धक होते त्यांचा उदयाभावी क्षय झाला. म्हणजे ते सर्वघाती रूपाने झाले नाही, उदयात आले नाही. म्हणून असे हे कर्मस्पर्धक त्या ठिकाणी उदयाभावी क्षय रूपाने आहे. भविष्य काळामध्ये जे काही उदय येण्यायोग्य सर्वघाती स्पर्धक असतील त्यांचा सद्वस्थारूप उपशम झाला. आणि वर्तमान काळात जे आम्हाला मतिज्ञान आज प्रगट आहे त्या मतिज्ञानावरण कर्माच्या देशघाती स्पर्धकांचा उदय आहे.
तीन प्रकारच्या प्रक्रिया, तीन प्रकारचे कार्य इथे आम्ही पाहिले आहे. जरी या ठिकाणी कर्मस्पर्धकांचे उदय म्हणजे इथे देशघाती स्पर्धकांचा उदय एवढीच एक विवक्षित गोष्ट घेतलेली आहे, पण क्षयोक्षम असताना तीन गोष्टी घडणार आहे. तीन गोष्टींमध्ये त्या ज्ञानावरण कर्माचे म्हणजे मती ज्ञानावरण कर्माची प्रकृती ही तर देशघाती रूपाची आहे, पण या देशघाती रूपामध्ये काही स्पर्धक हे सर्वघाती रूपाचे आहे आणि काही स्पर्धक देशघाती रूपाचे आहे. सर्वघाती स्पर्धकांचा उदय असेल तर ज्ञानाची यत्किंचितही प्राप्ती होणार नाही. जसं आज आम्हाला अवधी ज्ञान अजिबात नाही, म्हणजे आज आम्हाला अवधी ज्ञानावरण कर्माच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय आहे. बाजू एक एक लक्षात घ्या. आता नारकी आणि देवांना अवधी ज्ञान आहे, तर त्यांना अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम आहे. आम्हाला मात्र अवधी ज्ञानावरण कर्माच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय सुरू आहे, म्हणून आम्हाला यत्किंचित देखील ज्ञानाची प्राप्ती त्या अवधी ज्ञानाची नाही. किंवा एखादा तीन इंद्रियधारी जीव आहे, जशी मुंगी आहे, तिला तीन इंद्रिय आहे. आता तिला तीन इंद्रिय आहे म्हणजे चक्षु इंद्रियांनी होणार तिला ज्ञान अजिबात नाही, म्हणजे तिच्या चक्षु इंद्रियावर आवरण टाकणाऱ्या मती ज्ञानावरण कर्माच्या सर्वघाती स्पर्धकांचा तिला उदय आहे. तीन इंद्रियांनी ज्ञान होते आहे, म्हणून तीन इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानावरण कर्माचा मती ज्ञानावरण कर्माचा तिला क्षयोक्षम आहे. हे असं सर्वत्र आम्हाला अपेक्षेने लावावं लागतं. म्हणून याप्रमाणे कर्म स्पर्धकांच्या उदयाने इथे देशघाती स्पर्धकांचा उदय आहे, त्यामुळे काही प्रमाणामध्ये आमचं ज्ञान अप्रगट आहे. बऱ्याच वेळेला आमची चूक ही होते जीवनामध्ये की आम्ही हे मानतो की देशघाती स्पर्धकांच्या उदयामुळे ज्ञान आहे. असं असत नाही. कर्माच्या उदयात कोणताही गुण प्रगट नाही, उलट कर्माच्या उदयामुळे देशघाती स्पर्धकांचा उदय आहे, त्यामुळे आमचं ज्ञान अप्रगट आहे. आमच्या जीवनामध्ये औदैक अज्ञान आहे. आणि जेवढा काही क्षयोक्षम आहे म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये हे मती ज्ञानावरण कर्माचे स्पर्धक अनुदय रूप आहे, उदय रूप नाही, त्यामुळे आम्हाला ज्ञान गुणाची प्राप्ती आहे. आणि प्राप्ती आहे हे म्हणणं ही व्यवहार आहे, जसं मी पहिले म्हटलं, कारण हा ज्ञान गुण माझाच आहे, माझ्या जवळच आहे. कर्मामुळे त्यामध्ये अशा प्रकारची आम्ही बोलण्याची भाषा वापरलेली आहे. म्हणून हे जे काही आहे हे कर्मस्पर्धकांच्या उदयाने आच्छादित, त्यांनी आच्छादन पडलेलं आहे. त्यामुळे आत्म्याच्या ज्ञानाचे भेद कर्माच्या उदयाच्या अभावाच्या तरतमतेमुळे, जशी तरतमता असेल, जसा क्षयक्षम असेल, तसं हे ज्ञान आमच्या जीवनात हिनाधिक रूपाने प्रगट अप्रगट आहे. एखाद्याला ज्ञानावरण कर्माचा क्षयक्षम तीव्र असेल, एखाद्याला मंद असेल, तर ज्याला मंद आहे त्याला ज्ञानावरण कर्माच्या स्पर्धकांचा उदय जास्त प्रमाणात किंवा तीव्र प्रमाणात आहे. ज्याला क्षयोक्षम चांगला आहे त्याला ज्ञानावरण कर्माचा उदय मंद प्रमाणात आहे. तरतमता आहे ही जीवनामध्ये, आणि अशा या तरतमतेमुळे मात्र आमचा जो त्रिकाली न्यायोग भाव आहे, या भावाचं सामर्थ्य नष्ट झालेलं नाही, म्हणून सीमा देखील त्याच्यावर आलेली नाही. म्हणून त्याच्या ज्ञान स्वभावाचा भेद करून असा भेद होणार आहे, पण तरी आमच्या ज्ञानाच्या अखंडतेवर एकतेवर कोणतीही आपत्ती आलेली नाही. आम्हाला आमचा ज्ञान सामान्याचा अनुभव जीवनात घेता येऊच शकतो.
ही वस्तुस्थिती या माध्यमातून लक्षात घेण्यायोग्य आहे. म्हणून भेदरूप मर्यादा घालत नाही, सीमित न करो, उलट त्यांच्या ज्ञान स्वभावालाच प्रगट करून त्यांचं समर्थन करो. जसं त्या मेघपटलांनी दूर झालं तर हिनादिक भेद त्याला दाखवायचे नाही, उलट सूर्याचं सामर्थ्य त्याला त्या ठिकाणी त्याचं अभिनंदन करायचंय, ते दाखवायचं आहे. त्याप्रमाणे या ज्ञानाने, क्षयोक्षम ज्ञानाने देखील एक अखंड ज्ञानाला दाखविण्याचं कार्य ते करत आहे, त्याचंच ते समर्थन करत आहे. म्हणून ज्यामध्ये संपूर्ण भेद विलीन पावले आहेत अशा एक आत्म्याच्या स्वभावभूत ज्ञानाचेच अवलंबन घ्यावे. म्हणून एक वाक्य महत्वाचं की ज्याच्यामध्ये संपूर्ण भेदांना कुठेही आता स्थान उरलेलं नाही, एक अखंड आत्मद्रव्य, आणि या आत्मद्रव्याचंच मला अवलंबन घ्यायचं आहे. माझ्याजवळ जे माझं निज ध्रुव न्यायक तत्व आहे की याच्यामध्ये सर्व पर्याय भेद आणि सर्व गुणभेद गौण केलेले आहे. जिथे न प्रमाणाचा विषय चालत, जिथे न नयाचा विषय चालत, जिथे न निक्षेपाचा, असं सगळं चक्र ज्या ठिकाणी विलीन पावलेला आहे, असा हा एक अखंड न्यायक भाव हाच मला आश्रय घेण्यायोग्य आहे. त्याचीच मला शरण घ्यायचं आहे, त्याचंच मला अवलंबन घ्यायचं आहे. आणि अवलंबन घ्यायचं याचाही अर्थ त्याच आत्मतत्वाकडे माझा उपयोग केंद्रित करायचा आहे. त्या ज्ञानाच्या अवलंबनाने निज प्राप्ती होते. निज प्राप्ती होते म्हणजे स्वतःच्या शुद्ध पर्यायीची प्राप्ती होते. निज शुद्धात्म्याची प्राप्ती होते असं नाही सांगितलं, कारण शुद्धात्मा तर मी आहे, आत्ताही मी शुद्धात्मा आहे. पण हा शुद्धात्मा पर्यायी मध्ये व्यक्त होईल, त्याची पर्यायी शुद्ध होईल, तेव्हा ती आहे निजपदाची प्राप्ती. म्हणून निजपदाची प्राप्ती होते, भ्रमाचा नाश होतो आणि त्यानेच आत्म्याची प्राप्ती होते आणि अनात्माभूत परद्रव्याचा परिहार आपोआप सिद्ध होतो. असे झाल्यानंतर कर्मोदयाची मूर्छा राहत नाही, रागद्वेष उत्पन्न होत नाही. रागद्वेष मोहरूप आश्रव भावाशिवाय पुन्हा कर्म येत नाही. आश्रव भावाच्या अभावी त्याचा बंध होत नाही. पूर्वबद्ध कर्म उदयास येऊन भोगल्यानंतर निघून जातात आणि या क्रमाने संपूर्ण कर्माचा अभाव झाल्याने साक्षात मोक्ष होतो. असे हे ज्ञानाच्या अवलंबनाचे सामर्थ्य आहे. उद्याला आपण या खालच्या ओळींची चर्चा आणखी करू आणि नंतर पुढे जाऊ. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.